सिंह ही राशीची 5वी रास आहे। त्याचा स्वामी सूर्य आहे। सिंह राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा म्हणजेच 3 ते 8 मार्च 2025 कसा राहील आणि समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात। सिंह राशीबद्दल बोलायचे झाले तर सिंह राशीत जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात। सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात आणि स्वतःच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असतात। सिंह राशीत जन्मलेल्या लोकांना हसणे आणि विनोद करणे आवडते आणि या स्वभावामुळेच ते सहजपणे इतरांशी मिसळतात। तुमच्या ध्येयाकडे नेहमी आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जातात। सिंह राशीच्या लोकांना नेतृत्व करायला आवडते, पण ते त्यात यशस्वीही होतात। त्यांना नवनवीन गोष्टी करायला आणि तंत्रज्ञानाच्या जगात त्यांना खूप आवडते। सिंह राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्येही खूप यशस्वी असतात। तर अशा या सिंह राशीचे 3 मार्च ते 8 मार्च साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। सिंह राशी 3 ते 9 मार्च 2025 या आठवड्यात तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, परंतु त्याच वेळी काही लोकांना तुमच्या यशाचा हेवा वाटू शकतो। तथापि तुमची नम्रता आणि दृढ निश्चय तुम्हाला प्रत्येक आव्हानावर मात करण्यास मदत करेल। जुने संबंध सुधारतील आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होतील। मंडळी, सिंह राशीची आठवड्याची सुरुवात आरामदायी आणि करिअरमध्ये उत्साहवर्धक निकालाने होईल, परंतु कौटुंबिक वादांपासून अंतर ठेवा, अन्यथा मानसिक ताण वाढू शकतो। कधी कधी तुम्ही चिडचिडे होऊ शकता, ज्यामुळे वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। तुम्हाला मित्राच्या ढालसारखा पाठिंबा मिळेल, परंतु कामाच्या ठिकाणी सहकार्याच्या पाठिंब्यासोबत तुम्हाला ताणही जाणवेल। काही कामे जास्त प्रयत्न न करता पूर्ण करता येतात, जर काही योजना खूप मेहनत करूनही अपूर्ण राहू शकतात। प्रेमसंबंधांसाठी वेळ सरासरीपेक्षा चांगला असेल, परंतु तुमच्या नात्यात पारदर्शकता ठेवा। आठवड्याच्या मध्यात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, परंतु तुमच्या नातेवाईकांच्या छोट्या छोट्या समस्या तुम्हाला कधी कधी त्रास देऊ शकतात। जर तुम्हाला नवीन घर किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर या काळात तुम्हाला शुभ संकेत मिळू शकतात। करिअरमध्ये यशाच्या संधी मिळतील, परंतु कोणताही नवीन करार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। व्यवसायात प्रगती होईल, परंतु सध्या व्यवसायाच्या सहली पुढे ढकलणे चांगले राहील। तुमच्या मामा किंवा जवळच्या नातेवाईकाच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते, म्हणून त्यांची काळजी घ्या। आठवड्याच्या शेवटी काही बाबींमध्ये अपेक्षेविरुद्ध निकाल मिळू शकतात, परंतु तुमचा आत्मविश्वास तुम्हाला बळ देईल। तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या, विशेषतः तुमच्या वडिलांच्या किंवा सासऱ्यांच्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल। सकारात्मक गोष्ट अशी आहे की तुमच्या शहाणपणाने काही गुंतागुंतीची कामे सहजपणे सोडवली जातील। आरोग्यावर थोडासा परिणाम होऊ शकतो, म्हणून तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष द्या। तुमच्या सहकाऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात आणि थोडीशी प्रशंसा देखील तुम्हाला आनंद देईल। तथापि तुमच्या वर्तनावर लक्ष ठेवा, कारण कोणताही गैरसमज किंवा मूर्खपणा तुमच्या नातेसंबंधांना बिघडू शकतात। मंडळी, या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांसाठी नशीब पूर्णपणे अनुकूल असेल। या आठवड्यात या राशीशी संबंधित लोकांना अचानक कुठून तरी मोठा आर्थिक फायदा होईल। नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता राहील। त्याचवेळी व्यावसायिकांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजना प्रत्यक्षात येताना दिसतील। नफ्याची दाट शक्यता आहे आणि हे करत असताना तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पूर्ण मदत आणि पाठिंबा मिळेल। सट्टेबाजी किंवा शेअर बाजारात गुंतलेल्या लोकांनाही फायदा होऊ शकतो। जर तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील। या आठवड्यात तुम्हाला परदेशी मित्राच्या मदतीने नवीन कृती योजनेवर पुढे जाण्याची संधी मिळेल। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल। प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल आहे। तुमच्या प्रियजनांसोबत आनंदी क्षण घालवण्याची संधी मिळेल। वैवाहिक जीवन आनंदी राहील। सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत काही अडथळे येऊ शकतात, परंतु तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल। तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्याल। व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे। या आठवड्यात नात्यात गोडवा येईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल। कुटुंबाशी संबंधित चांगले राहतील
आणि घरात आनंदाचे वातावरण राहील। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान तारका ह्या 4, 5 आणि 8 असणार आहेत। तर भाग्यवान रंग हा लाल, पिवळा आणि पांढरा असणार आहे। भाग्यवान दिवस मंगळवार, गुरुवार आणि सोमवार असणार आहे। या आठवड्यात खबरदारी घ्यायची असेल तर कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा आणि भावनांच्या प्रभावाखाली कोणतेही पाऊल उचलू नका। तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा आणि नियमित तपासणी करा।